प्रसाद मंगून वाटण्यात आली आणि हे देखा अजून आता पण कापून घेतात. काळजी आहे ना सगळी. आता प्रसाद मगून वाटणार. काय बोलता अध्यक्ष? व्यवस्थित चाललंय ना गोंधळ? एक नंबर. अजून मटण आयला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. तर पुन्हा जिल्हा रायगड, तालुका तला आणि तला तालुक्यांचं वाशी हवेली गाव. वाशी हवेली गावच्या बंदरात आहो आपण. मस्त सुंदर बंदर. वाशी हवेली म्हणजे आमचं गाव आणि आमच्या देवीचो गावदेवीचो गोंधळ आहे. गोंधळ आहे उद्या कालकाय मातेचो, म्हणजे आमच्या गावाचं रक्षण करणारी एकुलती एक देवी म्हणजे कालकाय. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला गोंधळ असतं. तो दिवस म्हणजे उद्या आहे. सो आपण यावर्षी आहे ना मस्तपैकी देवीच्या डोंगर येते का आतनं दिसतंय, ते डोंगरावरची एक दिवस अगोदर जी तयारी केली जाते ना ती आपण दाखवू. आणि उद्या गोंधळ कैसो साजरा होत आहे थाटामाटान तो दाखवू. मस्तपैकी मुंबईकऱ्या पण येतील, जवरी पण गावची पब्लिक ते येईलच आणि जे काय देवीला मानतात ना ते पण लोक येतील नवस वगैरे घेऊन उद्याच्या दिवसात. सो ऐसो ओव्हरऑल व्हिडिओ आपलो यो बनणार आहे. आशा आहे की तुम्हाला नक्की आवडेल. तर व्हिडिओ आवर्जून पूर्ण देखा, कमेंट करून सांगा कैसो वाटलो आमचं गोंधळ आणि आमचं यो सुंदर गाव. जाऊया आपण आता कालकाय मातेच्या डोंगरावर. तयारी चाललंय भर दुपारची. दुपारचं आता 2:15 वाजल्यात. पुरुष मंडळी गेली, जेवणाची सुट्टी झाली. पायऱ्या सारवून घेतात आधी पहिले. आज सगळे पायऱ्या सारवून घेतल्यात. तर संध्याकाळी देखा कसले डोंगर सजलेले दिसत तुम्हाला. हवा लागते इथं आणि आता देखा कसं एकदम शांत वाटते ना हवेत. ते पायरे वगैरे सारवलेले न्यायची दिसणारे नजारा. आता आहे ना आता माहोल संध्याकाळी आणि उद्या देखा कसलं जबरदस्त दिसेल, लय भारी. तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि हे देखा पब्लिक, महिला मंडळ. संध्याकाळचं आता 5:30 वाजल्यात. गाव पण जोरात सुटलंय. रांगोली वगैरे पाडून घेतात इकडं गावकी पुरुष मंडळी पण आणि महिला मंडळ मिळून सगळे मिळून तयारी चालू आहे. आमची आई रांगोली पाडताय, कण पाडते. कालकाय मातेचा देऊळ पण सजवावं घेतलंय. तर मस्तपैकी आपल्या देऊलाच्या वरच्या बाजूला ही लाकडा वगैरे आणून ठेवलेले आहेत. यो काय फोटो चालू आहे. इकडे चुली वगैरे तयार करून ठेवल्यात उद्या प्रसादीसाठी. उद्या देणा वगैरे दिला जाईल ना, त्यानंतर प्रसादी पण असतं. बॅनर मोठं हे टाक्यो नलाचो मस्त भरून ठेवल्यात. उद्यापर्यंत का कैसा चमकल सगळा ना. सुरुवात होईल ती पूर्ण आमच्या गावाच्या बस स्टॉप पर्यंत रांगोली पार्टी सगळा सजावते. पाणी भरून दमल्यात तेव्हा थोडंसं निवांत बैसल्यात आणि ते का रांगोली पण मस्तपैकी काढली. बस स्टॉपला ते का कसलेच भारी रांगोली काढल्यात मस्तपैकी. आता जी विहीर आहे ना याच विहिरीतनं पाणी घेऊन चालल्यात आणि आता पण महिला बैसल्यात. पूर्ण आमच्या कालकाच्या मालापर्यंत रांगोली पारत जाते ना. अध्यक्ष आता चालल्यात. तरी रात्री चाललेली तयारी ते का थोडीशी रांगोली वगैरे मस्तपैकी पाडतात रस्त्याला.
पूर्ण कालखाच्या मालापर्यंत. तर आजचं गोंधळाचा दिवस आणि आमचे गावचं पाटलांच्या हस्ते हे दागिना आता नेलं जाते देवीवर चढवावला. हे सगळं गावचं कार्य करतं. सगळी सजावट करावसाठी हारा फुला वगैरे तयार करतात. आणि आमच्या गावचं पाटील यांच्या हस्ते आता नेला जाईल. आणि इकडे बाहेर खालूबाजा पण थोपलेला आहे. खालूबाजावर वाजत गाजत दागिना आता कालकाच्या मालावर नेलं जातील. हे आमच्या हनुमान मंदिराच्या समोर आहो. एक समाजाच्या घरात सगळी तयारी करून ठेवलेली आहे. सकाळचं 9:30 वाजल्या. हे आमच्या गावचं गोपी म्हणजे पुजारी. खालूबाजी आता हातात थोपणार आणि जोगवा नावला जाणार. तर खालूबाजी आता हातच थोपलंय आणि आता जोगलो हनावला जाणार. तोपर्यंत तिकडं कालकाई देवीला सजावली जाल. ते रस्त्याला पट्ट पारणार पण आजूच आलेत नेमकं येते काय. तर बँजीवाले मस्तपैकी सायकल पण सजवून ठेवले. 2 भोंग, 1 मशीन, बॅटरी. मस्त जोगो वाजवत न्यायचं. यावर्षी मान आहे ना आपल्या जय मल्हार म्युझिकल ग्रुपला आहे. गाजून टाका काय देवनाथ, पालचन आणि अक्षय. हे काय 1 नंबर 1 साइड एकदम पट्ट पडलो. हे का मस्तपैकी ज्ञानूनी पण त्यांच्या घराच्या समोर रांगोली पारावला सुरुवात केली. मास, घोड्यो, भारी भारी फुला, एकदम भारी. तर आता सकाळचं दुपार होऊ लागले. 11:15 वाजलात आणि अध्यक्षांच्या दारासमोर बँजो पार्टी आणि खालूबाजा उपस्थित झालेली आहे. आणि आता जोगवा निघल. गावचं पाटील आणि त्यांची मिसेस तयारी झालेली आहे जोगवा नेवायची. दुपारचं आता 11:15 वाजतात. बाहेर खालूबाजो तयारीत आहे.
कालबाई माते की जय, बहादुर वीरा की जय।
मंदिर पण देखा किती मस्त सजावलंय. सकाळी पाहिजे आता सकाळी मी व्हिडिओ केले पाठी लाइटिंग वगैरे लावलं असेल ना. सकाळी 6 वाजता आलो ना बडा गेलो म्हणलं आता रात्री देखावला भेटेल. आणि हे बरचसं भक्त कालकाई देवीचं आता वाट देखतात. तर अजूनपर्यंत सजावट चालूच आहे. इथे का आता बावटा लावायला घेतल्यात आणि इकडं देवीला सजावली जाते. इथे का मस्तपैकी देवीला पण सजवून घेतलंय. सजावट झालेली आहे पूर्ण आणि वरचा पण डेकोरेशन देखा किती भारी आहे. आणि इकडं आतमध्ये पण सगळं गाभारोच पूर्ण सजवून टाकले. इकडे शंकराचं स्थान आहे. शंकराला पण सजावलंय आणि बावटं पण पूर्ण सगळं लावून जाईल. तर आज जेवण बनवायची पाली आहे ना कालवा ग्रुपची आहे. कालवा ग्रुप म्हणजे कालवानं जातात एकत्र, त्यांचं ग्रुप आहे कालवावाले. त्या भांडी वगैरे घसून घेतात. आज आम्ही सुट्टी दिलेली आमच्या देवीचा गोंधळा तिथं जेवण बनवायला आल्या. जेवण बनवायला आल्या. मी काय दिलेलं हा टोप घसून घेतात. वरच्या बाजूशी पण एक नंबर वाटतंय देऊळ. आता डेकोरेशन आपल्या बलिराम झिंगूने केलेलं आहे. भारी.
आणि एक आणली तुझ्याकडे होती ती भरपूर लांबून लांबून आलेली माणसं. कोणी कोंबडं आणलंय, कोणी बोकड, नवसाचं देणा. इकडे जेवणाच्या म्हणजे महाप्रसादाच्या तयारीला पण सुरुवात झालेली आहे. जोगो इकडं आल्यानंतर जोगो पोचल्यानंतर आहे ना, आता देणा वगैरे कुणाचं असेल तर मनसावतील. आणि आज पब्लिक बी का किती मस्त भरलेलं डोंगर वाटते. काही लोकांचे नवसात ना ते खालूबाजासोबत वाजत येतात. प्रसादीची तयारी चालू आहे. इकडे रक्ती पण बनवायला घेतलंय. हे पहिले प्रसाद वाटलं झालं. प्रसादी करायला सुरुवात व्हायच्या आधी प्रसादाचा लाभ तू सांगा. महाप्रसाद म्हणजे सालाबाद प्रमाणे जवळजवळ 1500 ते 2000 माणसं जेवायला असतात या गोंधळाला. आणि आज जवळजवळ 11 बोकड तुटलेले आहेत देवीच्या प्रसादासाठी. नवसाचे गावचा एक बोकड असतो, नंतर नवसाचे बोकड येतात. आणि दरवर्षी हा गोंधळ आम्ही फाल्गुन अमावस्या म्हणजे जी होली सणानंतर अमावस्या येते त्या अमावस्येला हा मोठा आम्ही गोंधळ साजरा करत असतो. तर त्याच्यामध्ये महाप्रसादाचं नियोजन असतो. कोंबडं आणि कोंबडे जवळजवळ 150 ते 200 कोंबडे असतात. अशा प्रकारे आणि नवस आणि व्हेज मध्ये काय आहे नियोजन? चण्याची हे आहे भाजी आणि डाळ आहे, वरण, बाकी भात आणि भात. धन्यवाद. कोंबड्याचे खाणारे लोक असतात त्यांना कोंबड्याचे रेसिपीज आहे आणि मटण खाणाऱ्यांना मटणाचा रेसिपी. अशा प्रकारे महाप्रसादाची व्यवस्था आहे. आणि खरोखर जेवढे हे यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर आहेत त्यांनी सर्वांनी पुढल्या वर्षी या आणि आम्हाला आनंद व्हावा या प्रकारच्या गोंधळाला तुमचेही सहकार्य लाभेल अशी विनंती करतो. आणि तुम्ही पुढल्या वर्षी नक्की या. धन्यवाद माजी सरपंच साहेब. तर इकडे मस्तपैकी चुलीवर जेवण शिजत आहे. चुलं बनवल्यात मस्त झाडांच्या खालती. सावल्याकर दिवसभर चालूच आहे काम. आणि इकडं महिला मंडळ आणि पुरुष मंडळी सगळे मिळून काम करतात. बोकराचे कात्रे पण मस्तपैकी सुकाट टाकले. मस्तपैकी मिक्सर वगैरे जोडलेला आहे. वाटण बनवला. प्रसाद म्हणून वाटण्यात आली. आणि अजून होते
आता पण कापून घेतात. मांडे पण दाखव काळजी किती आहे. काळजी आहे ना सगळी. आता प्रसाद मगून वाटणार. काय बोलता अध्यक्ष? व्यवस्थित चाललंय ना गोंधळ? टोप पण चालल्यात मोठ्या मोठ्या चुलीवर. संध्याकाळचं 6 वाजता. उद्या का सूर्य पण मावळत्या दिशेने. हे आता वाटा आणलाय आहे दोघाही. कलेजाची वाटणी. कलेजाचा प्रसाद. अजून मटण आयला. हे देख आता संध्याकाळचं 6:30 वाजल्यात. 6:30 वाजता परत महिला पाणी आणायला सुरुवात. आता रात्री महाप्रसाद आहे ना. ग्राउंडवर आता मस्त महाप्रसादाला बैसतील थोड्या वेळाने. आपल्या रात्रीचं वाजल्यात 9:15. रात्रीचा माहोल देखा किती मस्त आहे. महिला मंडळ जेवण वगैरे येते आणि लहान मंडळी पण गाड्यावरनं वगैरे कोण चालत जाते, कोण येते प्रसादीसाठी. महाप्रसादाचा लाभ घेऊ. आता मस्त वातावरण तुम्हाला दाखवतंय वरचा. ऐसा पण असतं कशाला वाटतंय. मानस कणाला आल्यास जेव्हा लाइटिंग देखा किती मस्त केलेले आहे. बलिराम झिंगूचं मंडप आहे यावर्षी. दरवर्षी पाली असतं. एक हरिओमचं मांडव आहे, एक बलीचं. यावर्षी बलीची पाली आहे. चला आमचे सरपंच साहेब सगळीच नियोजन पूर्ण करून चाललं घरा. आता प्रसाद वाटतात. महाप्रसादाचा लाभ घ्यायच्या अगोदर या प्रसादाचा लाभ घ्यायचा असतं. खोबरा आणि कलेजी. आणि आता आपण जाऊया देवीचं दर्शन घ्यायला. आत्ताच आता गर्दी होती ती खाली जायले. आमचं पुजारी पारनाथ देवीच्या. आणि इकडं महाप्रसादाचा आस्वाद घेतात सगळे भक्तजन. एकला कसं ग्राउंड भरलं पूर्ण. नम्र चालूच आहेत. प्रत्येकाला पाया परावचा आहे प्रसादी करायच्या आधी. आता ताटली आणि बाटली ठेवतात आणि पाया पडून घेतात, फोटो काढून घेतात देवी बरोबर. ताटली घेऊन येणाऱ्यांची लाईन देखा कसली. प्रसादाची लाभ घेवला. दरवर्षीपेक्षा भरपूर जास्त पब्लिक आली. भक्तांची संख्या वर्षानुवर्ष वाढत चालली आहे आपल्या देवीच्या. त्यांची आय आणि स्वास्तिक. हळू हळू गर्दी वारातच चाललंय.
या मस्तपैकी कौशलने माझ्यासाठी पण ताटली आणलंय. इकडे कौशल, नरेंद्र, रमेश हे आम्ही सगळे मित्र परिवार पण आले आहोत. पहिलं रस्तो रस्त्याचे लाभ भेटले म्हणा पहिले नाही बस आणि भात रस्सा पहिलं माणूस वाराला भारी आहे. माणूस आपलाच वारा निघला हो हा मटण खायला रस्सो मस्तच मागलो खरोखर रस्सा दिलं म्हणा दिले ते किती जाम ताट भरला देख दुसऱ्यांना विचारते आता रस्सो कुणाला पाहिजे त्याला खपन आहे पाहिजे कवर दिलं तर आम्ही थोडं मागलं तर आणि एकनाथ मामा आमचं मटण वाटत ते देख याला रस्सो खपन आहे ते रस्सो याला खपच नाही मटण खाल्ला दिसता मटण आलता व्हायचा घेऊन ठेवलेलं पण फायदा झाला डायरेक्ट सुरुवात यांना अजून भेटलंय नाही. आता थांबावं लागलं मला आमचे नरेश मामा पण आले देख एक तो खाते सुरुवात जरी केलेली असली तरी समजून लास्टला उठणार आहे. एकदम हल्लू जेवणार एकदम हल्लू तिकडे जागो नाही तर रस्त्याला पण बसल्यात जेवायला. तर मस्तपैकी प्रसादीचा पण लाभ घेऊन तर अशा प्रकारे शेवटचं पार्ट म्हणजे प्रसादी करून झालंय आणि मस्तपैकी जेवल्या पोट भरून प्रसादी केली. प्रत्येकाला लाभ असतं. दरवर्षी यो गोंधळ मराठी महिनो फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला असतं. पुढच्या वर्षी नक्की येऊचा प्रयत्न करा आमच्या गोंधळाला, आमच्या देवीच्या गोंधळाला. कालकाई देवी आई जागृत देवस्थान. आता जागरणाला माणसं पण येतील. पण आता या व्हिडिओचा उरात ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असली लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन अशीव सबस्क्राईब करा. सगळे सबस्क्रायबर येतात पाटणा आणि व्हिडिओ पूर्ण देखील त्यासाठी मनापासून धन्यवाद. कौशल थोपले माझ्यासाठी.